हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचं इंग्लिश बालभारतीचं चॅप्टर आहे 1.4 लव फॉर वन्स मदरलँड. तर ही जी सुंदर अशी स्टोरी दिलेली आहे, या स्टोरीमधून आपण शिकणार आहोत की देशातील प्रत्येकाने आपापल्या देशावरती काय केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. तर बघा, ही किती इंटरेस्टिंग स्टोरी आहे मुलांनो. There is a small country named Ethiopia in Africa. About 100 years ago, some tourists from European countries went to Ethiopia टू सी द कंट्री. सो आता या पिक्चरमध्ये बघा, तुम्हाला दोन टाईपचे लोक दिसत आहे, म्हणजे वेगळे वेगळे ड्रेसअप झालेले लोक तुम्हाला दिसत आहे. त्याच्यातून आपल्याला एक अंदाज येणार की हे जे लोक आहेत हे कोण आहेत. युरोपियन कंट्रीचे लोक आहेत, म्हणजे युरोप खंडातून आलेले लोक आहे, कॉन्टिनेंटमधून. आणि हे जे लोक आहे हे कोण आहे, आफ्रिकन कॉन्टिनेंटमधून आलेले लोक आहेत. आता त्यातल्या त्यात हा माणूस जरा वेगळा दिसतोय, तर हा कोण आहे, राजा आहे, ज्याचा उल्लेख पुढे स्टोरीमध्ये येणार आहे मुलांनो. ठीक आहे, इतकं तुम्हाला समजलं असेल आय होप. सो बघा, स्टोरी काय सांगते आपल्याला की देअर इज अ स्मॉल कंट्री नेम्ड इथिओपिया इन आफ्रिका. आफ्रिका खंडामध्ये इथिओपिया नावाचा एक छोटासा देश आहे. 100 वर्षापूर्वी काही टुरिस्ट, म्हणजे युरोपियन टुरिस्ट त्या कंट्रीमध्ये गेले होते. दे लाईक द नॅचरल ब्युटी अँड द पीपल ऑफ दॅट प्राऊड कंट्री. त्या लोकांना, ते तिथे फिरायला गेले, त्या लोकांना त्या कंट्रीमधलं काय आवडलं, तर तिथलं नेचर आणि तिथले लोक, ज्यांना खूप जास्त आपल्या देशावरती काय होतं, गर्व होतं, खूप जास्त प्राऊड फील करत होते ते लोक. द ग्रुप ऑफ टुरिस्ट वर स्टेईंग इन ॲन इन. इन म्हणजे काय, तर इन म्हणजे धार्मिक स्थळ, ज्याला आपण धर्मशाळा वगैरे म्हणतो. आता धर्मशाळा म्हणजे काय, तर आधीच्या काळामध्ये, आता जसं आपण बाहेर फिरायला गेलो तर आपण मोस्टली जर आपल्याला थांबायचं असेल, आपण स्टे करतोय, तर आपण हॉटेल शोधत असतो. ठीक आहे, पण त्यावेळेस हॉटेलसारखी सोय नव्हती. तर मग जे प्रवासी असायचे, जे टुरिस्ट लोक असायचे, ते कुठे थांबायचे, तर ते धर्मशाळेमध्ये थांबायचे. धर्मशाळेत त्यांची सोय केली जायची. त्यालाच प्रवासी ठिकाण किंवा प्रवासी करणाऱ्यांसाठी ते ठिकाण असायचं, प्रवास करणाऱ्यांसाठी. त्याला इन असं म्हणतात. इथे बघा, तो वर्ड आलेला आहे इन, हा जो शब्द आलेला आहे याचा अर्थ होतो की धर्मशाळा. सो हे जे युरोपियन लोक आले होते, युरोपियन टुरिस्ट आले होते, ते कुठे थांबले होते, त्या इनमध्ये थांबलेले. दे वूड गो आउट अर्ली इन द मॉर्निंग टू सी द नॅचरल वंडर्स ऑफ दॅट लँड. आणि ऑब्व्हियसली त्यांना देश बघायचं होतं, त्यांना इथिओपिया कंट्रीला एक्सप्लोअर करायचं होतं. म्हणून ते काय करायचे, सकाळी लवकर उठून ते बाहेर सकाळी सकाळी फिरायला जायचे, जेणेकरून त्यांना नेचर जास्तीत जास्त काय करता येईल, एन्जॉय करता येईल. द इथिओपियन्स लुक कीनली ॲट दोज स्ट्रेंज फॉरेनर्स. आता कीनली म्हणजे काय आहे बघा, हा जो वर्ड इथे दिसतोय, कीनली हा जो इथे वर्ड दिसतोय, कीनली म्हणजे काय, तर उत्सुकतेने. तिथे जे लोक होते, जिथे जे लोक प्रेझेंट असायचे, ते काय करायचे, त्या लोकांना उत्सुकतेने बघायचे, कारण ते त्यांच्यापेक्षा दिसायला वेगळे होते. आपल्याला माहिती आहे, आफ्रिका खंडातील लोक आणि युरोप खंडातील, युरोप म्हणजे आता आपण म्हणूया की रशियासारखे खंड असेल किंवा ब्रिटन असेल, असे वेगवेगळे जे फॉरेन कंट्रीज आहेत, तर तिथले लोक आणि आफ्रिकन कॉन्टिनेंटमधल्या लोकांमध्ये फार जास्त डिफरन्स आपल्याला दिसून येतं. तर त्या लोकांना बघून हे लोक त्यांच्याकडे उत्सुकतेने बघायचे, त्यांना विचित्र वाटायचं. सो त्या ज्या फॉरेनर्सकडे हे लोक काय करायचे, उत्सुकतेने बघायचे. द सिम्पल इथिओपियन्स वर टू शाय टू टॉक विथ देम. आणि ते खूप जास्त काय होते, शाय होते, कारण त्यांची जी कंट्री होती ती छोटीशी कंट्री होती आणि जास्त एक्सप्लोअर झालेली नव्हती. खूप जास्त फॉरेस्ट एरिया तिथे होता, त्यामुळे तिथले जे लोक होते ते जास्त कोणाशी कनेक्ट झालेले नव्हते. सो हे जे लोक होते ते बोलण्यामध्ये थोडेसे लाजायचे, शाय होते. One day, a person approached those foreigners and asked, "From which land do you come and what are you doing here?" फायनली त्या देशातल्या लोकांनी, म्हणजे तिथे जे असणारे लोक होते, ते नेहमी त्या फॉरेनर्सला बघायचे, त्या प्रवाशांना बघायचे. त्यातल्या एका माणसानी फायनली, त्या ज्या युरोपियन टुरिस्ट होते त्यांच्याबरोबर एका माणसानी बोललं. त्यांना विचारलं, काय विचारलं बघा, की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठल्या कंट्रीमधून आलेले आहात आणि इथे काय करत आहात. वी कम फ्रॉम द कंट्रीज ऑफ युरोप टू सी युअर ब्युटिफुल कंट्री. वी आर ऑफ डिफरंट लँड्स बट आर फ्रेंड्स.
तर युरोपमधले जे प्रवासी होते, टुरिस्ट होते, त्यांनी काय उत्तर दिलं, की आम्ही दुसऱ्या कंट्रीमधून आलेलो आहोत. आम्ही कुठल्या कंट्रीतून आलेलो? आम्ही युरोपमधून आलेलो आहोत. आणि आम्ही इथे का आलेलो, की आम्हाला तुमची ही जी कंट्री आहे, ही इतकी सुंदर आहे, जी आम्हाला काय करायची आहे, एक्सप्लोर करायची आहे. म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. इफ वी गेट समवन हू कॅन स्पीक अवर लँग्वेज अँड युअर लँग्वेज, वी शॉल एन्जॉय मोर. समजा आम्हाला जर असा एखादा व्यक्ती भेटला, की जो आमची पण भाषा म्हणजे आमची भाषा समजत असेल आणि तुमची भाषासुद्धा समजत असेल, म्हणजे एखादा गाईड, ज्याला आपण ट्रान्सलेटर म्हणतो, की मला जर सपोज इंग्लिश येत नाही आहे आणि मला फक्त माझी मराठी भाषा येते, तर मला ती लँग्वेज कन्वर्ट करून ट्रान्सलेट करून सांगणारा असा जर एखादा व्यक्ती भेटला आम्हाला, तर खूप बरं होईल, असे ते लोक म्हणत होते. द इथिओपियन्स इन्फॉर्म यू शुड गो टू अवर किंग अँड सीक हिज हेल्प. सीक म्हणजे काय, तर मदत मागणे. त्या लोकांनी त्यांना सजेस्ट केलं, की तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या राजाकडे जा आणि त्यांना या गोष्टीच्याबद्दल विचारा. तुम्ही त्यांच्याकडे मदत मागा, म्हणजे आमचा जो राजा आहे तो तुम्हाला काय करेल, मदत करेल. द नेक्स्ट डे द टुरिस्ट वेंट टू द किंग अँड रिक्वेस्टेड हिम टू प्रोव्हाइड अ गाईड. द किंग आस्क्ड, वेल, first you tell me, have you liked whatever you have seen on your own so far, happy or unhappy? ते लोक राजाकडे गेले आणि त्यांनी त्याला रिक्वेस्ट केली, की आम्हाला एक असा व्यक्ती प्रोव्हाइड करा, जो आम्हाला तुमच्या एरियामधल्या सगळ्या गोष्टी समजावून सांगू शकेल. कारण आम्ही इथे काय आहो, आम्ही टुरिस्ट आहो, आम्हाला नाही माहिती इथली हिस्ट्री काय आहे. तर त्यामुळे आम्हाला एक असं तुम्ही व्यक्ती शोधून द्या. तर तो जो राजा होता तो म्हटलं, ठीक आहे, पण सर्वात आधी मला तुम्ही सांगा, तुम्ही इतके दिवस आमच्या कंट्रीमध्ये आहात, तर तुम्हाला आमची कंट्री आवडली का? आणि तुम्हाला आमच्या कंट्रीमधलं काय आवडलं? तुम्ही आनंदी आहात, की तुम्ही खुश नाही आहात? तुम्हाला कसं फील होतं ते तुम्ही मला आधी सांगा. अ टुरिस्ट रिप्लाइड, युअर लँड, रिव्हर्स अँड नॅचरल ब्युटी आर फंटॅस्टिक. तिथला जो टुरिस्ट होता तो बोलला, की तुमची ही जी जमीन आहे, इथली नदी आहे, इथली नॅचरल ब्युटी आहे, ही खूप जास्त काय आहे, फंटॅस्टिक आहे, म्हणजे उत्तम आहे. बट इफ वी गेट अ गाईड वी विल नो अबाउट द हिस्ट्री अँड द लेजंड्स अटॅच टू दिस कंट्री. मी आत्ताच सांगितलं, की सपोज जर आम्हाला गाईड भेटतोय, आम्हाला एखादा मार्गदर्शक भेटला, तर आम्हाला तुमची ही जी लँड आहे याच्याशी रिलेटेड तुमची हिस्ट्री आहे किंवा काही जुन्या गोष्टी आहेत ते समजून घेण्याला काय होईल मुलांनो, मदत होईल. The king was very pleased. He treated them as royal guests and put them up in his palace. A guide was allotted to them to show them around. राजा हे सगळं ऐकून खूप आनंदी झाला. प्लीज्ड म्हणजे काय, तर आनंदी. आणि त्यांनी काय केलं, ते जे गेस्ट होते त्यांना रॉयल गेस्ट म्हणून आपल्याच आपल्या राजवाड्यात म्हणजे आपल्याच पॅलेसमध्ये त्याने ठेवून घेतलं आणि त्यांची पूर्णपणे सेवा केली. त्यांना एक गाईडसुद्धा त्यांनी अलॉट केलं आणि त्यानंतर द टुरिस्ट वर डिलायटेड. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे टुरिस्ट होते ते खूप जास्त काय होते, आनंदी झाले होते. दे लाईक द किंग व्हेरी मच अँड ॲडमायर्ड हिम. त्यांना राजा फार आवडला होता आणि ते राजाचं काय करत होते, कौतुक करत होते. They visited all the places worth seeing in Ethiopia. They recorded everything in their diaries with diagram. बघा आता इथे डिफरंट गोष्ट काय आहे मुलांनो, आत्ताच्या पिरियडमध्ये आपल्याला जर एखादी गोष्ट लिहून ठेवायची आहे किंवा रेकॉर्ड करायची आहे किंवा आपल्याला मेमरी जपून ठेवायची आहे, तर आपण काय करणार, आपण सिम्पली आपला फोन काढणार किंवा कॅमेरा काढणार आणि ते कॅप्चर करून आपण आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून ठेवणार. बट त्या काळात तसं नव्हतं. तर ह्या लोकांनी काय केलं होतं, की सगळ्या गोष्टी फिरून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी रेकॉर्ड म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या डायरीमध्ये लिहून घेतलेत आणि डायरीज आणि कुठल्या वेगळ्या डायग्रामसुद्धा त्यांनी तिथे काढून घेतल्यात. तर अशा पद्धतीने त्या पिरियडमध्ये नोंदी ठेवल्या जायच्या गोष्टींच्या. वेन देअर टूर वॉज कम्प्लीट द टुरिस्ट आस्क्ड परमिशन फ्रॉम द किंग टू लिव्ह. जेव्हा त्यांचं टुरिस्ट लोकांचं ते सगळं जे फिरण्याची ठिकाण होतं ते संपलं, त्यांनी तो संपूर्ण देश बघितला, त्यानंतर त्यांनी राजाकडे परमिशन मागितली, की आता आम्हाला काय केलं पाहिजे, तुमचं देश सोडलं पाहिजे आणि आता आम्ही आमच्या देशाला परत जाणार आहोत, तर आम्हाला तुम्ही काय करा, परमिशन द्या.
The king gave the tourists lots of costly presents. They were led to the harbor by the king's men. All the tourists praised the king. बघा राजाने त्या सर्व प्रवाशांना, त्या सर्व टुरिस्टला खूप महागड्या असे गिफ्ट्स दिले, कारण ते त्यांच्या देशातून परत आपल्या देशात जाणार होते. आठवणी म्हणून खूप जास्त चांगले असे गिफ्ट्स त्या लोकांना दिलेत. परत त्यांना हार्बर म्हणजे काय? हार्बर म्हणजे मुलांनो बंदर. तर ते जे प्रवासी होते ते कशाने जाणार होते? ते प्रवासी बोटनी जाणार होते, जहाजाने ते प्रवास करणार होते. म्हणून त्यांना त्यांची जे राजाचे जे माणसं होते, जे सैनिक होते, ते त्यांना कुठे सोडायला गेलेत? बंदरावरती सोडायला गेले, जिथे जहाज थांबतात. याला हार्बर म्हणजे बंदर. They boarded the ship. A minister whispered some orders to the soldiers. The soldiers made the tourists take off their shoes. राजाचा जो मंत्री होता तो सोल्जर्सच्या कानामध्ये विस्पर करणे म्हणजे काय? बघा, विस्पर हा वर्ड आलेला आहे. विस्पर करणे म्हणजे काहीतरी पुटपुटणे. तर जो राजाचा जो मंत्री होता तो त्या सोल्जर्सच्या कानामध्ये जाऊन काहीतरी पुटपुटला. आता काय पुटपुटला? काहीतरी त्याने ऑर्डर दिलं त्यांना. The soldiers made the tourists take off their shoes. The tourists look at one another puzzled. ते जे सोल्जर्स होते ते टुरिस्टकडे गेले आणि त्यांचे जे शूज होते ते त्यांनी काढून घेतले. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे टुरिस्ट होते त्यांना फार म्हणजे काहीतरी वेगळंच त्यांना विचित्र वाटलं, की असं का करत आहेत. द शूज वर टेकन अवे. द टुरिस्ट कुडंट अंडरस्टँड व्हॉट वॉज हॅपनिंग. जे टुरिस्ट होते त्यांना समजत नव्हतं की त्यांच्याबरोबर काय सुरू आहे. नो वन एक्सप्लेन्ड एनिथिंग टू देम. सम ऑफ द टुरिस्ट वर गेटिंग इरिटेटेड. त्यातले जे काही जे टुरिस्ट होते ते खूप जास्त इरिटेट झाले. इरिटेट म्हणजे त्यांना खूप जास्त राग यायला लागला. One of them showed courage to ask, is it your custom that a foreigner has to leave his shoes back? त्या काही टुरिस्टपैकी एक टुरिस्ट त्यांना म्हणाला की हे तुमचं कस्टम आहे का? कस्टम म्हणजे काय? तर तुमची ही रीत आहे का किंवा परंपरा आहे का? हे तुमचे कस्टम आहेत का की फॉरेनरचे जे शूज असतात ते तुम्ही ठेवून घेता किंवा काढून घेता? अनदर वन सजेस्टेड, इफ दॅट सो प्लीज गिव्ह अस न्यू शूज. जर तुमची ही अशी कस्टम असेल, तुमची ही अशी पद्धत असेल, तर तुम्ही एक काम करा, हे शूज ठेवून घ्या, पण आम्हाला नवीन शूज द्या. वी कॅन नॉट गो बॅक टू अवर कंट्रीज बेअर फीट. बेअर फीट म्हणजे काय? तर अनवाणी पायाणी. आम्ही आमच्या कंट्रीमध्ये अनवाणी पायाणी जाऊ शकत नाही. बेअर फीट म्हणजे काय मुलांनो? अनवाणी, पायामध्ये काहीही नसणं. तर आम्ही आमच्या कंट्रीमध्ये, आम्ही आमच्या देशामध्ये अनवाणी पायाणी जाणार नाही किंवा जाऊ शकत नाही. द मिनिस्टर अँड द सोल्जर्स डिंट रिप्लाय. तिथे जे उभे असलेले मंत्री किंवा सैनिक कुणीही काही रिप्लाय करत नव्हतं. सगळे शांत उभे होते. सम ऑफ द टुरिस्ट थॉट दॅट दे वर बीइंग इन्सल्टेड. त्यातले काही टुरिस्टला असं वाटलं की हे लोक आमचं काय करत आहे? इन्सल्ट करत आहेत, आमच्याशी मिसबिहेव करत आहे. देन दे सॉ अ सोल्जर कमिंग विथ पेअर्स ऑफ शूज. द टुरिस्ट वर अम्युज्ड. नंतर त्यांनी बघितलं की एक सोल्जर त्याच्या हातामध्ये चपला आणि ते जे शूज होते ते घेऊन तो येतोय. द टुरिस्ट वर अम्युज्ड. अम्युज्ड म्हणजे काय? त्यांना खूप जास्त आश्चर्य वाटलं. वेन द सोल्जर्स केम नियर दे फाउंड दॅट ही हॅड ब्रॉट बॅक देअर शूज. अ सरप्राईज टुरिस्ट आस्क, इफ यू वर टू रिटर्न सम शूज बॅक, वाय डिड यू टेक देम अवे इन द फर्स्ट प्लेस. जेव्हा त्यांना दिसले की तो सोल्जर त्यांचे जे शूज आहेत तेच शूज तो परत घेऊन येतो, त्यातल्या एका टुरिस्टनी विचारलं की तुम्हाला जर हेच शूज आम्हाला परत द्यायचे होते तर मग तुम्ही आमच्याकडून ते शूज आधी काढून का घेतलेत? आपल्याला पण असा प्रश्न पडू शकतो मुलांनो, राईट? तर सेम प्रश्न त्यांना पडलेला होता की तुम्हाला जर हे रिटर्नच द्यायचे होते तर तुम्ही आमच्या पायातून ते काढून का घेतले? द मिनिस्टर स्माइल्ड अँड सेड, जेंटलमॅन, यू केम टू अवर कंट्री अँड लाईक्ड इट. वी आर हॅपी अबाउट इट. तिथला जो मिनिस्टर होता ज्याने ऑर्डर दिलं होतं तो काय म्हणाला मुलांनो की जेंटलमॅन, यू केम टू अवर कंट्री. तुम्ही आमच्या कंट्रीमध्ये आलात, आम्हाला खूप आनंद झालात आणि तुम्ही इथून सगळ्या मेमरीज घेऊन चाललेल्या, तुमच्या ज्या आठवणी आहेत, तुम्ही ज्या ज्या गोष्टी बघितल्या ते सगळ्या तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जात आहात. बट वी डोंट वॉन्ट यू टू टेक बॅक अवर सॉईल. पण आम्हाला आमच्या देशातली जी माती आहे ती कुणी बाहेर घेऊन गेलेली चालणार नाही, कारण ती काय आहे? ती आमची माती आहे.
सो वी डस्टेड युअर शूज क्लीन. म्हणून आम्ही तुमचे जे शूज आहेत ते काय केलेलं आहे, इथं डस्टेड केलेलं आहे. म्हणजे इथेच आम्ही झटकून टाकलेले आहे ते शूज. क्लीन करून तुम्हाला आम्ही रिटर्न देतो. वी लव्ह अवर सॉईल मोर दॅन अवर ओन लाईव्स. म्हणजे आम्ही आमच्या मातीवर, आम्ही आमच्या देशावर इतकं प्रेम करतो, आमच्या जीवापेक्षा पण जास्त. थँक यू. द टुरिस्ट वर अमेज टू सी द इथिओपियन्स लव्ह फॉर देअर सॉईल. तिथे जे टुरिस्ट होते त्यांनी त्या लोकांचं इतकं त्यांच्या देशावरती असलेलं, त्यांच्या मातीवरती असलेलं प्रेम बघून त्यांना खूप जास्त आश्चर्य वाटायला लागलं. सो स्टुडंट, आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक यू फॉर वॉचिंग.